आनंदात उत्सव आमचा चाललेला आहे. सर्व जे आपले जे वारकरी संप्रदाय खुश झालेले आहेत. आजचे अन्नदाते, अन्नदान म्हणजे फार मोठं काम आहे. आमचे अन्नदाते आजचे विकास आत्माराम देशमुख पिंगळसई व नरेश आत्माराम देशमुख यांचा महाराजांच्या हस्ते सत्कार करायचा त्यांनी कृपा आहे. स्टेजवर यायचं आहे. मनीषा आणि दुसरे संकेत विजयराव महादेवराव मोरे धाटाव यांचा सुद्धा आम्हाला सत्कार करायचा आहे. त्यांनीच स्टेजवरती यावं, त्यांचाही सत्कार करण्यात येत आहे. अंकुश काशीनाथ देशमुख ठाणे पिंगळसई यांचाही सत्कार करण्यात येत आहे. महाराजांच्या हस्ते त्यांनी स्टेजवर यायचं आहे. उद्या प्रवचन गुरुवर्य सांगितलं आजचे प्रवचन योगेश राऊत यांचं झालंय. उद्याचे कार्यक्रम असे आहेत. यांचा सत्कार होणार योगेश महाराज राऊत. आपण स्टेजवर यायचं. विठ्ठल 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 आवडीने वावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणदसे. सकळ जीवांचा करे तो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही. जैशी स्थिती आहे तैशा बरी राहे कौतुक तुप आहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम नमन करू प्रथम नमन दुसरी चरण दुसरी चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या कृपादाने गणेशू केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता आता हृदय आपुले चौफाळून या भले वरे बैसो पाऊले श्री गुरूंची. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा. यावर न करावा वेळ मस्तक हे पायावरी यावर करे यावर करे यावर करे यावर करे
भावे हरिनाम घेसी तुझे जिंदा द्यासी सर्व आहे हरिमुखी गाता रवली जिंदा त्या नाही मागुता जन्म घेणे सेवेसाठी घेतलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी असणारे नाथबाबा यांचा हरिपाठ प्रकरणातील अभंग क्रमांक 25 असा आहे. अभंगाद्वारे जगद्गुरु संत श्रेष्ठ नाथबाबांनी भगवान परमात्म्याच्या नामाची महती भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं असताना काय साध्य होतं त्याचं महाराज फलित या ठिकाणी सांगितलेलं आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार. आज या ठिकाणी या धामणसे पंचक्रोशीमधील असणारं हे पिंगळसे असं मजबूत गाव आणि त्या पिंगळसे गावामध्ये परंपरेनुसार चालत आलेला अखिलकोट जगतचालक भगवान परमात्म्याच्या कृपेनं अखिलकोट जगतचालक गणपती बाप्पाच्या कृपेनं वैकुंठवासी मोठे बाबा वैकुंठवासी गोपाळ बाबा वैकुंठवासी रसाळ बाबा या मायबापांच्या कृपेनं आणि त्याचबरोबर आपल्या गावातून होऊन गेलेले सगळे सत्पुरुष वैकुंठवासी रामचंद्र भाऊ असतील वैकुंठवासी नाना असतील वैकुंठवासी सादेराव भाऊ असतील वैकुंठवासी आमच्या नानी असतील वैकुंठवासी आमचे काशीनाथ बंधू असतील वैकुंठवासी आत्माराम नाना असतील या सगळ्या मायबापांच्या कृपाशीर्वादानं त्यांनी जो मार्ग दाखवून दिलेला आहे त्याच पद्धतीप्रमाणे ही सगळी देशमुख आळीतील नवीन तरुण मंडळी अगदी योग्य पद्धतीनं आणि त्यांचा चालवलेला तो वारसा पुढे तसाच जोपासत आहेत. आनंद वाटला. महाराज रमणीय वातावरण निर्माण झाले. नाहीतर हा मंडप जर इथं नसता तर ह्या जागेवर काय अवस्था होती हो. ह्याला हा ओळीचा माळच ना आपला. पण तुकोबाराचं प्रमाण आहे जन्य धन्य धन्य जगी ठाव होतो नामाचा उत्साव. अरे या भूमीला पवित्र करण्याची शक्ती या सप्ताहामुळे प्राप्त झाली नाही तर महाराज या ठिकाणी केर कचराच पडायचा. पण नाथबाबाचा शब्द आहे महाराज दुर्बळाची कन्या समर्थाने केली आणि अवदसाने माली दारिद्र्याची. महाराज या पटांगणाला आणि आज किती शोभा प्राप्त झालेली आहे. अतिशय रमणीय असं वातावरण निर्माण झालेलं आहे. या सगळ्या मंडळींनी महाराज अथक परिश्रम केलाय. लक्षात ठेवा. तुम्ही समजू नका हे देशमुख मंडळी काय कमी पडतात सप्त्याला कुठे येत नाहीत म्हणून. पण ते लांबून बघतात आणि एकच महाराज शेवटचा ठोका देतात. तशा पद्धतीने हा आपला पंचक्रोशीतला शेवटचा सप्ताह ना. पुढच्या वर्षी सुरुवात मुठवलीपासून होईल. सांगता महाराज अगदी यथासांग पद्धतीने शेवटचा दिवस गोडवावा या पद्धतीप्रमाणे उत्तम असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. मला यांच्या संकल्पना खूप आवडल्या. या ठिकाणी प्रभू रामरायाचं मला संपूर्ण जीवनचरित्र या ठिकाणी महाराज त्यांनी रेखाटलेलं आहे. प्रभू रामराय अवताराला आल्यापासून निजधामाला जाईपर्यंत जे काही देवानं केलेलं चरित्र आहे ना ते सगळं या ठिकाणी महाराज व्यतीत वर्णन केलेलं आहे. आणि या बाजूला महाराज आपल्या शास्त्रामध्ये असणारे सगळ्यात महत्त्वाचे आणि महाराज ग्रंथ जे आहेत यजुर्वेद आहे सामवेद आहे ऋग्वेद आहे अथर्ववेद आहे आणि आपल्या भारतीय वर्णव्यवस्थेच्या महाराज 4 अवस्था. एक महाराज ब्रह्मचर्य आश्रम दुसरं गृहस्थ आश्रम वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम या सगळ्या अवस्थेचं महाराज वर्णन यथासांग पद्धतीने केलेलं आहे. आता तिथून पुढं मला काय जरा दिसायचं कमी असल्या कारणानं म्हणजे दिसत नाही पण त्या लाईटीच्या प्रकाशामुळे काय ते पुढचे लक्षात आले नाही. गोत्रज आहेत का. वा वा. प्रत्येकाची गोत्रज माझ्या मध्ये पहिलेच काश्यप गोत्र आहे का हो. हा अगदी बरोबर आहे. कारण गोत्र प्रत्येक ठिकाणी लागतं बघा. भटजी कुठलंही कार्य असू द्या काय म्हणतात तुमच्या गोत्राचं नाव घ्या आणि स्वतःचं नाव घ्या. मग त्याच्यामुळं कुणाला जर आपली गोत्र पाठ नसतील ना तर त्यांनी हे अगदी योग्य मार्गदर्शन महाराज पिंगलसे ग्रामस्थांनी तरुण मंडळीने आपल्याला करून दिलेलं आहे. कुठली कुठली आडनावं कुठली कुठली नावं कोण कोण कशा कशा पद्धतीची व्यवस्था कुठल्या गोत्रामध्ये पोचवली जाते त्याचं यथासांग महाराज वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. रमणीय वातावरण आहे. हा बाबा महाराज तिकडचाच आहे वाटतं. असू द्या पण तो भरला घनदाट तो जिथे जाईल तिथं असणार काय अडचण नाही. तो तिथेच काय त्यांनी त्यांच्यावर शिक्का मारला नाही. तो आपल्याकडे आता पाहुणा आला. असू द्या पण रमणीय वातावरण निर्माण झालेलं आहे. गणपती बाप्पा या ठिकाणी साक्षीला आहे आणि कोणी जरी नाही साक्ष दिली तर तो वर साक्षीला आहे. लक्षात ठेवा. चंद्र आहे साक्षीला. तो बाबा अगदी मस्त पद्धतीनं सप्ताह संपेपर्यंत मला तो कुठंच जाणार नाही कारण पौर्णिमेच्या उत्सवानंच अगदी आहे. त्याच्यामुळे हा दिवसेंदिवस वाढतच जाईल म्हणून योग्य असं वातावरण निर्माण झालेलं आहे. आता हे जे मगाशी योगेश महाराज प्रवचनामध्ये बोलून गेले आता जे काही आपले तोडके मोडके म्हातारे वारकरी झालेत ना त्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं कारण त्यांना तेवढीच धाकधूक होती. शेवटचा सप्ताह आहे पोरं कसं करतायत. अरे मराठीत उगाच म्हणलेलं आहे का बापसे बेटा सवाई. त्याच्यामुळे तुम्ही आता आनंदानं पंढरपूरला जायच्या तयारीला लागा. कृतकृत्य झालो इच्छा केली ती पावलो. लक्षात ठेवा. अरे वडील जे करती तया नाम धर्म ठेविती. महाराज भगवान परमात्म्याचं सांगणं आहे आपल्या वाडवडिलांनी जी महाराज आपल्याला परंपरा घालून दिलेली आहे
ती सांभाळतो तोच महाराज खरा पुत्र, लक्षात ठेवा. म्हणून आपण काय कुठल्या पद्धतीमध्ये कमी नाही, सगळ्या बाबतीमध्ये मजबूत आहोत. आणि त्याला जोड म्हणजे आपल्या पंचकृषीचं सहकार्य योग्य पद्धतीचं आहे. नक्कीच महाराज एकमेका सहाय्य करू आणि अवघा धरू सुपंत. पहिला दिवस आहे महाराज, उशिरा होणारच, लक्षात ठेवा. सकाळी घट मांडण्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत पहिल्या दिवशी उशीर झालेलाच असतो. आणि तो उशीर जर झाला नाही ना तर मग महाराज त्या सप्त्यामध्ये मजा येत नाही, लक्षात ठेवा. कारण सगळी घडी नवीन व्यवस्थित बसवावी लागते. ती पहिल्या दिवसाला घडी एकदा का व्यवस्थित बसली की मग महाराज पुढचं कार्य निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि त्या निमित्तानं या सप्त्याचं वय वर्ष 43वे वर्ष. आता पुढच्या वर्षीपासून पुन्हा महाराज मोठोलीपासून आपल्या पंचकृषीच्या उत्सवाची सुरुवात होईल. रमणीय वातावरण निर्माण झालेलं आहे. हा महिनाच पवित्र, लक्षात ठेवा. आपल्या वाडवडिलांची काय मोठी शक्ती होती. उत्तम हा चैत्र मास म्हटलेला, लक्षात ठेवा. आपल्या भारतीय वर्णव्यवस्थेमध्ये आपल्या हिंदू संस्कृतीची कालच्या पाडव्यापासून आणि नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे. आणि आपल्या वाडवडिलांनी पूर्वी म्हणजे 43 वर्षापूर्वी काय जाणलं असेल देवाचे कारण देव जाणे. आणि या उत्तम मुहूर्तावर आपल्या या सप्त्याचे मुहूर्तमेढ केलेले आहे. अगदी रमणीय वातावरण झालेलं आहे. झाडं सुद्धा आता महाराज टकलू झालेली होती ना, ती बोलायला लागलेली आहेत. जुनी लोक म्हणायची रान बोलायला लागले. महाराज उन्हाळ्याचा महिना आहे, कडकडीत ऊन आहे, तरी पण झाडाला पालवी येते, लक्षात ठेवा. ही करुणा, हे सामर्थ्य भगवान परमात्म्याचं आहे. वृक्षाचे हे पान हलेजाची सत्ता राहिली अंता मग कुठे. आपण एकच करायचं, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. चुकू नका. भगवान परमात्म्यानं आपला हा जो देह दिलेला आहे तो फक्त आणि फक्त देवाच्या भजनासाठीच दिलेला आहे. आणि त्याच कारणासाठी महाराज तो आपण जर खर्ची घातला तर तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखलिया. आज महाराज चैत्र शुद्ध प्रतिपदा पंचमी चैत्र शुद्ध पंचमीचा मुहूर्त आणि द्वादशीला आपल्या उत्सवाची सांगता होणार आहे. या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये या संपूर्ण परिसरामधील सगळ्या जीवलगांना हा योग त्यांच्या जीवनामध्ये महाराज अमृत योग प्राप्त झालेला आहे. कारण आपल्या संत मायबापांनी हा योग एकट्यासाठी नाही केलेला, लक्षात ठेवा. सगळ्या जगाचं कल्याण होण्यासाठी या मायबापांनी महाराज हरिनामाची आणि निर्मिती केलेली आहे. हरिभजनी हे धवळीले जग आणि चुकविला लाग कळी काळाचा. भगवान परमात्म्याचं नामस्मरण चिंतन केल्यानंतर काय होणार नाही याची प्रचिती त्या मायबापांना आली. अरे म्हणून तर त्यांनी तुम्हाला हट्टा असं सांगितलंय, तुम्ही बाकी काय करू नका, आम्ही जे केलं ना तेच करा. ते केल्यानंतर काय होणार नाही. काय नो हे केले स्पष्ट सांगितलंय बाबांनो. त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं असताना काय होणार नाही. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. म्हणून महाराज या जन्माला आलेल्या सगळ्या जीवांना एकच तुकोबाने विनंती केलेली आहे. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी कठीण सोपा म्हटलेला, लक्षात ठेवा.
विठ्ठल या 3 अक्षरासारखा सोपा मंत्र दुसऱ्या जगामध्ये कुठलाच नाही, लक्षात ठेवा. आणि त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये देवाला अनेक नाव आहेत, लक्षात ठेवा. विष्णू सहस्रनामाचा जर विचार केला तर 1000 नावं आणि त्याच्यामध्ये महाराज दिलेली आहेत. तुकोबरायांनी तर त्या 1000ला शेंडी फोडलेली आहे. बहु आहे करुणावंत अनंत हे नामे जाप, अनंत हे नामे जाप, अनंत हे नामे जाप. बहु आहे करुणावंत अनंत हे नामे जाप, अनंत हे नामे जाप, अनंत हे नामे जाप. तो हा उतरिला पारा भवदुत्तर नदीचा, भवदुत्तर नदीचा, भवदुत्तर नदीचा. तो हा उतरिला पारा भवदुत्तर नदीचा, भवदुत्तर नदीचा, भवदुत्तर नदीचा. शास्त्रामध्ये आपल्याला त्या विष्णू सहस्रनामामध्ये 1000 नावाचं महाराज भगवान परमात्म्याची नामावली दिलेली आहे. पण तुकोबारांनी महाराज त्याच्या पुढचं आपल्याला गणित सांगितलेलं आहे. बहु आहे करुणावंत आणि अनंत हे नामे ज्या, लक्षात ठेवा. अनंत शब्दाला गणितच नाही, त्याची मोजदाद करता येत नाही, म्हणून तर महाराज त्याला अनंत म्हटलेलं आहे. अशी अनेक नावं आहेत. प्रत्येक युगामध्ये भगवान परमात्म्यानं ज्या ज्या भक्ताला जशा जशा पद्धतीची इच्छा निर्माण झाली तशा तशा पद्धतीने भगवान परमात्म्याने त्याच्या समोर ते स्वरूप धारण केलं. होय भक्ती केला तैसा आणि पूर्वी धरावी ती इच्छा, जैशी जयाची वासना आणि तैसे पूर्वी नारायणा. भगवान परमात्म्यानं महाराज ते अवतार कार्य धारण केलं. याही महिन्यामध्ये महाराज भगवान परमात्मा प्रभू रामरायाच्या रूपानं अवताराला आले. अवताराला देवाला येण्याची कारण महाराज भगवान परमात्म्यानं स्वतः सांगून ठेवलेली आहेत. परित्राणाय साधूनाम, विनाशाय च दुष्कृताम, धर्म संस्थापनार्थाय आणि संभवामी योगे योगे. 3 कार्याची साध्यता महाराज पूर्तता करण्यासाठी भगवान परमात्मा महाराज अवताराला येतो. सगळ्यात महत्त्वाचं त्याचं कारण म्हणजे भक्ताला के पायापासी आणि दुर्जनासी संवारे. पण महाराज आपल्या संत मायबापांची अवस्था तशी नाही, लक्षात ठेवा. संत मायबाप भगवान परमात्म्यापेक्षा 3 अजून वाढीव कार्य साध्य करण्यासाठी या भूतलावर महाराज अवताराला आलेले आहेत. बुडता हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा. म्हणून महाराज त्या भगवान परमात्म्यापेक्षा आमच्या संत मायबापांचं महाराज जे काही कार्य आहे ना, किंवा त्यांची महती आहे ना, किंवा त्यांचं सामर्थ्य आहे ना, ते जास्त आहे, लक्षात ठेवा. काकणभर देवापेक्षा महाराज संत मायबापांची महती जास्त आहे. म्हणून या भूतलावर भगवान परमात्म्याला मानवी देहामध्ये जी काही कार्य करता आली नाही ती कार्य साध्य करण्यासाठी तुकोबरांच्या, ज्ञानोबरांसारख्या, नाथबाबांसारख्या महाराज या सगळ्या संत विभूतींच्या मार्फत भगवान परमात्म्यानं ते कार्य येऊन महाराज या ठिकाणी केलं. देवाला मानव रूपामध्ये या कलियुगामध्ये अवतार घेण्यासाठी महाराज काही बंधनं निर्माण झाली आणि तो महाराज राहिलेला भाग भगवान परमात्म्याने या संत मायबापांच्या स्वरूपाने येऊन प्रकट केला. म्हणून देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून या संत मायबापांच्या कडून जे कार्य घडलं ना ते देवापेक्षा महाराज जास्त पद्धतीचं घडलं. देवाची 3च कारणं, पण संत मायबाप महाराज अवताराला आले. तुकोबऱ्या त्याचं वर्णन करतात. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, भक्तिभाव धर्म.
भगवान परमात्म्याच्या अवताराला येण्याची कारण 3. पण संत मायबाप महाराज वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार आणि विठोबाचं नाव ह्या 6 करण्याची वृद्धी करण्यासाठी येते उपकारासाठी आली गरजा वैकुंठी या मायबापाने महाराज येऊन भगवान परमात्म्याच्या नामाच्या विस्तार आणि प्रसार आणि प्रचार इतक्या मोठ्या पद्धतीनं केला की त्याची महाराज गणती करताच येत नाही. म्हणून तर महाराज ज्ञानोबा हरिभक्त